कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरती आंबा घाटामध्ये पहाटेच्या सुमारास एका खासगी बसला भीषण अपघात झालाय। प्रवाशांनी भरलेली बस सुमारे 70 फूट खोल दरीत कोसळली। सुदैवाने या अपघातात बसमधील 50हून अधिक प्रवासी सुखरूप बचावले असून काहींना किरकोळ दुखापत झाली आहे। त्यांच्यावरती साखरपा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या दाट धुक्यामुळे आणि आंबा घाटातील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले। परिणामी बस रस्त्यावरून खाली दरीत कोसळली। अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने दरीत कोसळलेली बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आंबा घाटात सध्या मोठ्या प्रमाणात धुके पडत असल्याने वाहन चालकांना प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। यामुळे अपघातांचा धोकाही वाढलेला आहे। अशा घटना टाळण्यासाठी महामार्गावरती विशेषतः धोकादायक वळणांवरती रेडियम सुरक्षा बोर्ड लावण्यात यावेत अशी मागणी प्रवाशांकडून आणि स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे। प्रशासनाने या मागणीकडे लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे।